काय सांगाल तर आपल्या गटाच्या उमेदवार शिवशाही पाटील त्यांचा एक अशा प्रकारचा आपण गावाकडे करत आहे. या निमित्ताने जनतेचा प्रतिसाद कसा व्यक्त होतो? जनतेचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आणि खरं पाहिलं तर मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापासून हे गाव गाव भेटीला आहे. आणि इथलचे बरेचसे असे अडचणी आहेत की ते ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत लोकांचे मार्गी लागणार आहेत. त्याच्यामुळे लोकांना आम्ही पटवून देत आहोत की बाबा की तुम्ही तुमच्यातली माणसं निवडून द्यायची आहेत. चुकीच्या माणसाला तुम्ही मतदान देऊन तुमच्या दारात तुम्ही संकट उभं नाही करून घ्यायचंय. काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टी झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अकोला असेल, तरडगाव असेल, पेरटाकडे असेल, शिरपूर या ठिकाणी गेले त्यावेळेचा प्रतिसाद आज काय तुम्हाला मिळाला का? नक्कीच त्यावेळेस मी जेव्हा ह्या गावात फिरलेले आहे तर आज लोक आनंदाने माझं स्वागत करत आहेत. कारण की आम्हाला लोकांशी विश्वास एक संपादन करायचा होता की आम्ही तुमच्यातली माणसं आहोत, तुमच्यापैकी माणसं आहोत. आणि या पूर परिस्थितीमधून आम्हाला ह्या लोकांच्या जवळ जायला मिळालेलं आहे. यांची बरीचशी कामे आम्ही मार्गी लावतोय. त्याच्यामुळे या लोकांना पण असा विश्वास वाटतो की आपण निवडून दिलेले आमदार हे काही चुकीचे नाहीत. हे लोक आपली कामं मार्गी लावतायत. आपण जेव्हा सांगू आपल्यामध्ये हे लोक हजर होत आहेत. आणि आजही आम्ही ह्याच अपेक्षेने आलेलो आहे यांच्याकडे. आज आपले अजित दादा गेलेले आहेत आणि फार जड अंतकरणाने आम्ही हा प्रचार करत आहोत. आम्ही सर्व मतदारांना सांगत आहोत की आता आमदारांचे हात आणखीन बळकट करायचे आहेत. जे तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जे डोल आहे, जे तुम्हाला सरकारकडून मशनी दिल्या जातात, भांड्यांचं वाटप केलं जातं, हे तुमच्याकडे आतापर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण जर तुम्ही तुमच्यातली माणसं निवडून दिली तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीपासून कोणी वंचित ठेवू शकत नाही. या गटामध्ये फिरत असताना विकासाबद्दल काय वाटतं? विकासाबद्दल आता आधी म्हणतात की 40-50 वर्षाची लोक इथं होऊन गेलेली आहेत. पण लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत. जर 40-50 वर्ष एक हाती सत्ता होती तर मग रस्त्यांची कामं का झाली नाही, मंदिरांची कामं झाली नाहीत, शाळांची डागडुजी झालेली नाहीये, मग लोकांच्या पिण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. मग ह्यांनी केलं काय 40 वर्ष? आता आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही ह्यांची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. गावभेट दौरा करत असताना जनतेला किंवा महिलांना काय आव्हान केलं? आम्ही महिलांना मी सांगत आहे की तुम्ही पैशाला बळी पडू नका. कारण की दिलेला पैसा तुम्हाला 5 वर्ष पुरणार नाहीये. आणि जी कोणती आता अपोजिट पार्टी आहे त्यांचं अगोदरच मुंबईमध्ये भरपूर त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. मी आता महिलांना पण सांगितलेलं आहे कशी मराठी शाळा बंद करण्याची प्रयोजनं चालू आहेत. मी स्वतः मुंबईची आहे. माझं शिक्षण मुंबईमध्ये शाळा कॉलेज मुंबईमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जर तिकडच्या शाळा बंद झाल्या आणि मोठ्या माणसांच्या हातात जर जागा दिल्या तर सामान्य माणसाचा मुलगा शिकू शकणार नाही. कारण की नंतर शाळेच्या फी पहिलीला 4-4 लाख रुपये होणार आहेत. आणि ही परिस्थिती आता सध्या मुंबईच्या दारावर हे संकट आहे. आणि हे संकट आपल्याला आपल्या गावाच्या दारावर आणायचं नाहीये. त्याच्यामुळे ह्या पार्ट्यांना आपल्या ह्याच्यात अजिबात शिरू द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे मतदारांना मी सांगेन की तुम्ही तुमचं मत तुमच्यातल्या माणसाला द्यायचं आहे, जो तुमचा माणूस काम करतोय. आणि चुकीच्या माणसाला तुम्ही तुमचं मतदान करायचं नाहीये.